हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल बी, प्रतिबिंब जनमनाचं. नमस्कार. संवाद प्रतिवाद या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, कडाक्याची थंडी असो किंवा भणाणटा पाऊस वारा असो, सीमेवरती देशाच्या रक्षणासाठी आपल्या सैन्य दलाचे जवान अहोरात्र उभे असतात. तर सीमेच्या आत कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असते पोलीस डिपार्टमेंटवरती, पोलीस यंत्रणेवरती. खरं तर व्यक्ती तितक्या प्रवृत्ती या न्यायानुसार पोलीस दलामध्ये सुद्धा काही अपप्रवृत्ती आहेत आणि त्यामुळं पोलीस दलाला बऱ्याचदा मानहानीला सामोरं जावं लागतं, पोलिसांना टीकेला धनी व्हावं लागतं. पण दुसरीकडं पोलीस सुद्धा या समाजाचाच एक भाग आहेत, समाजाचाच एक घटक आहेत आणि तेही माणूस आहेत याची आपण जाणीव ठेवायला हवी. खरं तर कायदा सुव्यवस्था राखणं ही पोलिसांची प्रथम जबाबदारी आहे, पहिलं कर्तव्य आहे. पण आता त्याच्याबरोबरीनं पोलिसांच्या जबाबदारीमध्ये प्रचंड वाढ होत चालली आहे. कुठलीही यात्रा असू दे किंवा सण समारंभ असू दे, पोलीस बंदोबस्त असतोच. VIP दौरा असू दे, पोलीस बंदोबस्त असतोच. इतकंच काय, आंदोलन, सभा, मोर्चा याच्यासाठी सुद्धा पोलीस बंदोबस्त असतोच. याशिवाय दहशतवादाला आळा घालायचा, त्याचबरोबर अगदी वाहतुकीला शिस्त लावायची, ही सुद्धा पोलिसांची जबाबदारी असते. पोलिसांवरती कामाचा ताण वाढत चाललाय, जबाबदारी वाढत चालली आहे, हे आपण समजूनच घेत नाही. या पार्श्वभूमीवरती पोलिसांकडून समाजाच्या असलेल्या अपेक्षा आणि पोलीस दलाच्या नागरिकांकडून असलेल्या अपेक्षा अशा दोन्ही बाजूनं आज मला संवाद साधायचा आहे. त्यासाठी आज आमच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा. वर्मा सर, आपलं मनापासून स्वागत. नमस्कार सर. खरं तर पोलीस दलामध्ये आपला प्रदीर्घ अनुभव आहे. 3 महिन्यापूर्वी आपण कोल्हापूर परिक्षेत्राचा चार्ज घेतलेला आहे. असं म्हणतात की पोलिसांची नजर, पोलिसांची दृष्टी एक वेगळ्या पद्धतीची असते. म्हणजे एखादी संशयित व्यक्ती पोलिसांना झटदिशी कळून येते, संशयित हालचाली पोलिसांना कळून येतात, सर्वसामान्य माणसाला कळते नाही. तुमच्या पोलिसी नजरेतून कोल्हापूर परिक्षेत्राबद्दल तुमचं काय मत आहे? कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये मला हा दुसऱ्यांदा काम करायची संधी भेटलेली आहे. 93 ते 95 साली मी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रोबेशनर म्हणून माझ्या नोकरीची सुरुवात केली. ओके. आणि त्यानंतर ASP इचलकरंजी म्हणून मी 1.5 वर्ष कामगिरी बजावल्यानंतर मग प्रमोशन होऊन इथून नगरला SP म्हणून गेलो. म्हणजे कोल्हापूर जिल्हा नवीन नाही? तर कोल्हापूर जिल्हा माझ्यासाठी काही नवीन नाही. पण त्याच्यानंतर मग खूप वर्षानंतर आता ही संधी आज मला प्राप्त झालेली आहे. या भागात येऊन जनतेची सेवा करायची, महालक्ष्मीच्या दारी. यासाठी मी शासनाचा आभारी आहे, मनापासून आभार मानतो की मला ही संधी प्राप्त झालेली आहे. आणि आता ह्या भागामध्ये एवढे वर्षानंतर आल्यानंतर बऱ्याचशा काही चेंजेस मला जाणवत आहेत, बऱ्याचशा काही बदल आलेलं मला जाणवतं आहे. या जिल्ह्यांचा प्रसार खूप वाढलेला आहे. कोल्हापूर सिटी हा खूप वाढलेला आहे. त्याच्या लागोपाठ इचलकरंजीसुद्धा आता विस्तार खूप मोठ्या प्रमाणावर झालेला आहे. आर्थिक प्रगती ही आलेली या भागामध्ये मी बघतोय. शहरीकरण खूप झालेलं आहे. आणि त्याच्या लागोपाठच ज्या शहरांमध्ये प्रचंड विस्तार होतो त्यामध्ये काही पोलिसिंग प्रॉब्लेम जे विशिष्ट असतात, क्राईम रेट वाढतो आणि अशा प्रकारच्या विशिष्ट गोष्टी आहेत जे पोलिस रिलेटेड आहेत, ते पण त्या ठिकाणी वाढतात. आणि ते सुद्धा चित्र या ठिकाणी मला पाहायला मिळतं. किती साली होतात आपण कोल्हापूरमध्ये? मी 93 ते 95 साली या ठिकाणी होतो. म्हणजे 93-95 नंतर आता 2015, म्हणजे ऑलमोस्ट 20 वर्षाचा कालावधी गेलेला आहे. 20 वर्षाचा. आणि या 20 वर्षाच्या कालावधीमध्ये काय बदल झाले ते तुम्ही सांगितलं. शहरीकरण वाढतंय, क्राईम रेट वाढतोय, हे तुम्ही कबूल केलेलं आहे. पण क्राईम रेट वाढतोय हे पोलिसांच्या दृष्टीनं नामुष्कीजनक नाही का? आणि त्याच्यावरती कंट्रोल कसा ठेवणार? सदरक्षणाय खलनिग्रहणाय ब्रीदवाक्य आहे, पण क्राईम रेट असा काही वाढत चाललेला आहे की सर्वसामान्य माणूस हताश होत चाललेला आहे. नाही, अशी काही परिस्थिती या ठिकाणी नाही आहे. क्राईम हा जशी जशी लोकसंख्या वाढते आपली, त्या हिशोबाने त्या रेशोमध्ये नॅचरली क्राईम त्या एरियामध्ये वाढणार. काही
ठराविक प्रकारचे गुन्हेगारी आहे जे विशिष्ट लोक करतात. ऑर्गनाइज क्राईम आहे, त्याच्यामध्ये काही विशिष्ट लोक असतात. पण या व्यतिरिक्त जशी जशी आपली जे काही इतर गुन्हे आहेत ज्यामध्ये लोकसंख्येचा परिणाम ज्याच्यावर होतो, लोकसंख्या वाढली की त्या पद्धतीचे गुन्हे वाढणारच. दुचाकी वाहनांची संख्या वाढली, चारचाकी वाहनांची संख्या वाढली, पार्किंगच्या आपल्याकडे सिक्युरिटी नाही आहे, तर ते मोटर व्हेकल थेफ्ट वाढणार. हे काही गुन्हे अशा प्रकारचे आहेत जे बिलकुल अर्बन फिनॉमिना आहे. पण सर, कोल्हापूरचा विचार करायचा झाला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अजूनही मटका सुरू आहे, ही वस्तुस्थिती आहे. दुसरीकडे चेन स्नॅचिंग, घरफोड्या या गुन्ह्यांमध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. तिसरीकडे खाजगी सावकारी वाढतीये, महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. अशा परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणसांचा पोलीस यंत्रणेवरती विश्वास कसा राहील मग? नाही, पोलीस यंत्रणेवर विश्वास नाही असं नाही. पोलीस आहे म्हणून कायदा सुव्यवस्था आहेतच. ह्या ज्या गोष्टी आपण सांगताय हे पहिल्या पण होत्या. आम्ही ज्या काळात नोकरी सर्व्हिसमध्ये आलो त्या काळातही मटका हा त्या वेळाही आम्ही त्यामध्ये मटक्याच्या केसेस, गॅमलिंगचे केसेस, प्रोहिबिशनचे केसेस त्यावेळी पोलीस खूप कारवाई करत होते. पण समूल उच्चाटन कुठल्याही गोष्टीचा होईल ह्याच्या आपल्याला म्हणजे हे पोलीस यंत्रणा आहे म्हणून कुठल्याही गोष्टीच्या समूल उच्चाटन करतील ही जी अपेक्षा आहे ही चुकीची आहे. होऊ शकत नाही. असं जो होऊ शकत नाही प्रॅक्टिकली त्याला आपण कसं अपेक्षित करणार? पोलीस यंत्रणा कायद्याची अंमलबजावणीसाठी आहे. पण एखाद्या जिल्ह्यामध्ये एखादा खमका अधिकारी आल्यानंतर त्या जिल्ह्यामधील सगळे अवैध धंदे बंद करू शकतो, हे कोल्हापूरनं अनुभवलेलं आहे. सगळे गुन्हे बंद होतात असं म्हणणं चुकीचं आहे. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर परिणाम पडतो ही वस्तुस्थिती. एखाद्या गोष्टीवर आपण 90% परिणाम करू शकतो, पण 100% सगळ्या गोष्टी बंद होऊन जातील हे प्रॅक्टिकल नाही आहे आणि होत पण नाही. अच्छा. बट येस, अधिकारी कसं वागतो, अधिकारी कशा प्रकारे कायदा राबवतो, कशा प्रकारे शिस्त पाळतो, कशा प्रकारे कायद्याची अंमलबजावणी करतो, ह्या गोष्टीचा परिणाम नक्की पूर्ण प्रशासनावर पडतं आणि त्याप्रमाणे कारवाई होत असताना ते दिसून पण येतात आपल्याला. बऱ्याचशा गोष्टी ही ऑर्गनाइज क्राईम आहेत. आता प्रोहिबिशनच्या गोष्टी आहेत, दारूच्या विषयी मी बोलतो, मटक्याच्या विषयी आपण शब्द काढला. हे जे गोष्टी आहेत आपल्याकडे कायद्यामध्ये ज्या पद्धतीच्या तरतुदी केल्या गेल्यात त्याप्रमाणे ह्या गोष्टीच्या केसेस पोलीस करतात. पोलीस कायद्याच्या पलीकडे तर वागू शकत नाही. केसेस बेलेबल आहेत, लोक अटक होतात, लगेच जाऊन जामीनवर सुटतात. फार मोठे पनिशमेंट नाही, दंडाचे पनिशमेंट आहेत, छोटे मोठे दंड देऊन कोर्टातनं सुटतात, कन्व्हिक्शन पण मिळतं. पण बाहेर पडल्यानंतर परत तो माणूस तोच कामं करतो. पण म्हणजे मग तुम्हाला असं वाटतं का की काही कायदे आता कालबाह्य झालेले आणि ते बदलले पाहिजेत? काही कायद्यांमध्ये बदल किंवा पोलिसांना अधिकार वाढवले पाहिजेत? नाही, पोलिसांना अधिकार वाढवले पाहिजे, ठीक आहे, पण कायद्यामध्ये बदल करताना इतर राज्यांनी काय केलेलं आहे तेही पाहिलं पाहिजे. त्यांचंही उदाहरण पुढे घेऊन आपण विचार करायला पाहिजे. आणि कायदा कुठलाही हे जाचक होता कामा नाही. प्रत्येक दृष्टीने ते बॅलन्स करून त्याच्यामध्ये बदल वेळोवेळी घडवणे आवश्यक आहेत. आपल्याकडे कसं असतं, आपल्याकडे कायद्यामध्ये बदल करण्याची जी यंत्रणा आहे ती खूप मागे पडतं. काही उन्नत देशांमध्ये आपण असं बघितलेलं आहे की त्यांच्याकडे कायदे दरवर्षी बदलतात, अपडेट होत असतात. त्यांचे दरवर्षी कायदे बदलतात. त्यांच्याकडे स्टडी ग्रुप्स आहेत. बरोबर. ते स्टडी ग्रुप्स त्या कायद्याचा अभ्यास करत राहतात, फील्डमध्ये जातात आणि त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये येणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्याचा लगेच ताबडतोब त्याच्यामध्ये फीडबॅक देऊन त्या कायद्यामध्ये दरवर्षी बदल केले जातात. आपल्याकडे ती जी यंत्रणा आहे ती आपली अजूनही मागे पडते आणि कायद्यात कशी बदल करायची, कधी करायची आणि काय करायची याबद्दलचे जे आपली जी यंत्रणा आहे ती अजून कार्यक्षम करण्याची गरज आहे. तुम्ही आता बोलताना जामिनाबद्दल पण बोलला होतात. काही दिवसांपूर्वीच एका मंत्री महोदयांनी विधान केलेलं होतं की न्यायालयातून अशा पद्धतीच्या संशयित गुन्हेगारांना मिळणारा जामीन बंद व्हायला पाहिजे. तुम्हाला पण वाटतं जामीन मिळाल्यामुळं हे गुन्हेगार मोकाट सुटतात म्हणून, त्यामुळे जामिनाची पद्धत बदलली पाहिजे? नाही, मला असं काही वाटत नाही. आपल्याकडे जामीन देण्याची जी पद्धत आहे ते आपल्याकडे CRPC त्याच्या प्रोसिजर दिलेल्या आहेत आणि जामीनमध्ये देण्यात आलेल्या अटीच्या जर कोणी आरोपी जर भंग करत असेल तर जामीन रद्द होण्याच्या पण त्याच्यामध्ये प्रावधान आहेत. आणि त्याप्रमाणे बऱ्याच केसेसमध्ये पोलीस यंत्रणा जेव्हा असं काही आढळतं की एखादा माणूस जामीनच्या दिलेल्या अटीशर्तीचा भंग करतोय तर जामीन रद्द होण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करतो आणि प्रस्ताव पाठवून ते कोर्टाकडनं करून घेतो. आपण जामीन मिळणे हा माणसाचा अधिकारच आहे असं आपल्याकडे कोर्टामध्ये आणि आपल्या एव्हिडन्स ॲक्टमध्ये आणि लॉमध्ये असं ठरवलेलं आहे. पण समजा जामिनावरती सुटल्यानंतर तो गुन्हेगार पुन्हा पुन्हा तेच गुन्हे करत असेल
तर त्याच्या पूर्ण जे जामीन त्याचा रद्द होण्यासाठी त्याचा प्रस्ताव नवीन गुन्हे त्याच्यावर दाखल करून कोर्टाचे निदर्शनास आणून देऊन त्याचा जामीन रद्द करण्याचा पूर्ण अधिकार पोलिसांना आहे आणि ते करू शकतात. सर, तुमचा कुठल्या पद्धतीच्या पोलिसिंगवर विश्वास आहे? म्हणजे संवाद साधून, काउन्सिलिंग करून मनपरिवर्तन किंवा मतपरिवर्तन करता येतं याच्याबद्दल विश्वास आहे, की कायद्याचा बडगा उगारून कठोर कारवाई केल्याशिवाय पर्याय नाही असं वाटतं तुम्हाला? नाही, हे कसं आहे, हे दोन्ही आवश्यक आहेत, परिस्थितीवर अवलंबून नाही. कायद्याच्या अवेअरनेस, नवीन कायदा आला त्याचं ज्ञान, पब्लिकला अवेअरनेस, बऱ्याच काही गोष्टी आहेत जे पोलीस आपापले परिणे करत राहतात, करायला पाहिजे. आणि पब्लिकला कायद्याच्या ज्ञान जाणीव करून दिली पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम आणि मोहीम आपण राबवतो. पण एखाद्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण काही गुन्हा आपल्या समोर घडलेला घडत असताना आपण पाहतोय, एखादी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती आपण पाहतोय, आपल्या डोळ्यापुढे जर जाळपोळ होत असेल आणि काही दंगल होत असेल, तर त्या ठिकाणी पोलिसांनी जे पाहिजे, ज्यांची जबाबदारी जे कायद्यामध्ये निश्चित केलेली आहे ती झालीच पाहिजे. नाही, सर्वसामान्य माणसांचं ठीक आहे, पण निर्ढावलेल्या गुन्हेगारांबद्दल किंवा ज्या काही गुन्हेगारांच्या टोळ्या होत आहेत त्यातनं जे टोळी युद्ध होते त्याच्याबद्दल काय? कारण तुम्ही काही दिवसांपूर्वीच, मी असं तुमचाच इंटरव्ह्यू होता, आम्ही दाखवला होता की आता तुम्ही मोक्कासारख्या कारवाई सुद्धा कोल्हापुरामध्ये करणार आहे. अशी कठोर कारवाई करण्याची आता खरं तर गरज आहे, पण पोलीस कठोर कारवाई करत नाहीत असंही बोललं जातं. नाही, असं नाही. हे चुकीचा एक भ्रम, चुकीच्या गोष्टीचा आपण हे केलेलं आहे. गुन्हेगारी, संघटित गुन्हेगारीसाठी महाराष्ट्र शासनाने कायदा केलेला आहे. त्या कायद्यामध्ये त्या कुठल्या जे गतिविधी आहेत, कुठल्या ॲक्टिव्हिटीज त्या कायद्याप्रमाणे त्या ॲक्टमध्ये कव्हर होतात, याला त्याच्यामध्ये खूप विस्तारपूर्वक त्याचं विश्लेषण केलेलं आहे. तर जेव्हा संघटित गुन्हेगारी हा पण शब्द म्हणतो, तर त्या संघटित गुन्हेगारी त्या कायद्याच्या चौकटीत बसते किंवा नाही, हे सुद्धा त्या कारवाई करीत असताना आपल्याला पाहायला पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर बसत नसेल तर कायद्याचा दुरुपयोग आपण करू नये, असंही माझा एक वरिष्ठ अधिकारी म्हणून सर्व पोलिसांना सूचना आहेत. आणि ज्या ठिकाणी योग्य आहे त्या ठिकाणी नक्कीच लावलं पाहिजे. आणि अशा परिस्थितीमध्ये अशा प्रकारची कारवाई करताना कायदा बलकट होतो, कायद्याबद्दल लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि जे कायद्याबद्दल आदर आहे तेही निर्माण होतो. पण जर कायद्याचा आपण दुरुपयोग करायला लागलो आणि चुकीच्या केसेसमध्ये जर कायदा लावायला लागलो जे लागत नाही, तर ते केसेस उद्या कोर्टात जाऊन सुटणार आहेत आणि त्या कायद्यावरचा विश्वास लोकांचा उडून जाणार आहेत. पण सर्वसामान्य माणूस आजकाल पोलीस स्टेशनची पायरी चढायची म्हटल्यावर दचकतो, कारण त्याचा पोलीस यंत्रणेबद्दल एक प्रश्नचिन्ह त्याच्या मनात आहे. म्हणजे पूर्वी म्हणायचे कोर्टाची पायरी चढू नये आणि हॉस्पिटलची पायरी चढू नये, आता त्याच्यामध्ये भर पडली आहे की पोलीस स्टेशनची पण पायरी कधी चढू नये म्हणून. याचं कारण असं आहे की सर्वसामान्य माणसाला पोलीस स्टेशनमध्ये मिळणारी जी काही वागणूक आहे त्याच्याबद्दल एक फार मोठी चर्चा यापूर्वीच झालेली आहे. कारण पोलीस स्टेशनमध्ये सौजन्य सप्ताह पाळावा लागेल अशी परिस्थिती आहे. खरं तर सौजन्य सप्ताह पाळायची वेळ येणं याचाच अर्थ सर्वसामान्य माणसाला तिथं सौजन्यपूर्वक वागणूक मिळत नाही आणि त्यामुळे सर्वसामान्य माणूस हा कायद्यापासून खरं तर लांब जायला लागलाय. आणि दुसरीकडं जे अट्टल गुन्हेगार आहेत त्यांना मात्र कायद्याची भीती राहिलेली नाही असंही बोललं जातं. आम जनतेला, पब्लिकला पोलीस स्टेशनमध्ये गेल्याबरोबर चांगली वागणूक मिळत नाही असा बऱ्याच प्रकारचा प्रचार केला जातो आहे. पण मी आपल्याला एक सांगू इच्छितो की ह्यामध्ये आम्ही एक स्टडी केली होती मागे, आणि असे 50 लोक ज्यांचा खरंच पोलिसांशी संपर्क आलेला आहे आणि असे 50 लोक ज्यांचा कधीही पोलिसांशी संपर्क आलेला नाही, तर आम्हाला असं जाणवलं की ज्या 50 लोकांच्या पोलिसांशी खरंच संपर्क आला, ज्यांना काही कारणाने पोलीस स्टेशनला जावं लागलं, त्यापैकी मेजॉरिटी लोकांचा पोलिसांबद्दल ओपिनियन चांगला होता. अच्छा. आणि असे जे 50 लोक जे कधी पोलीस स्टेशनला गेलेले नाही आणि फक्त प्रचार माध्यमातून किंवा होणाऱ्या गप्पा गोष्टीतून आणि आपले ओपिनियन तयार करतात एके गोष्टीवर, त्यामध्ये अप्रचाराचं प्रमाण आम्हाला जास्त दिसून आला. ही वस्तुस्थिती आहे. कदाचित असंही होत असेल की काही वेळा आपल्या पोलीस स्टेशनमध्ये मिळणारी वागणूक पाहिजे तशी योग्य नसेल, तर त्यासाठी आपण इंटरनल डिपार्टमेंटमध्ये या विषयावर वेळोवेळी ट्रेनिंग प्रोग्राम ऑर्गनाईज करतो आहे आणि आपल्याकडे कर्मचारी पब्लिकला चांगली वागणूक देतील याबद्दलची शिकवण आपल्या ट्रेनिंग स्कूल्समध्ये, त्यानंतर इन सर्व्हिस ट्रेनिंगमध्ये पण सारखी चालू राहते. असं नाही की याच्यावर आपला काही भर नाही.
आपण याच्यावर पूर्ण लक्ष देऊन ठेवून आहोत आणि ज्या ज्या वेळी अशा प्रकार काही आम्हाला दिसून येतात त्या त्यावेळी त्या ठिकाणी कर्मचारीला अधिकारीला जे कोण संबंधित असेल त्याला योग्य शासन पण केला जातो. 2 दिवसापूर्वी मंगळवेढा तालुक्यामध्ये एक प्रकरण जे घडलं होतं ते वेगवेगळ्या न्यूज चॅनलवर दाखवलं जाते. टिबल सीट जाणाऱ्या एका तरुणाला खाली पाडून ज्या पद्धतीनं अमानुषपणे मारहाण झालेली आहे त्याच्याबद्दल काय कारवाई होणार? ती क्लिपिंग मी बघितलेली आहेत आणि त्यामध्ये ज्या पद्धतीने ते PSIनी ती वागणूक त्या ठिकाणी त्या नागरिकाला दिली त्याच्याबद्दल मला अक्षम राग त्यावेळी त्या ठिकाणी मला आला आणि मी लगेच SP-शी त्या ठिकाणी बोललो आणि त्या अधिकारीला आता आम्ही दुसरीकडे बदली करून त्याच्यावर 2 वर्ष वार्षिक वेतनवाढ स्थगितीची त्याला नोटीस बजावलेली आहेत. म्हणजे तुमच्या दृष्टीनं पोलीस खात्यामध्ये सुद्धा काही अशा अपप्रवृत्ती आहेत करतात पण लोक. त्याच्यावरती तुम्ही कठोर कारवाई करतात करायलाच पाहिजे आणि पोलिसांच्याकडून जनतेला चांगली वागणूक येणाऱ्या माणसाला चांगली वागणूक खास करून गरीबाला निर्बल घटकाला महिलाला तर दिलीच पाहिजे ह्या मताचं मी आहे आणि ह्याच प्रबोधन मी माझ्या प्रत्येक बैठकीमध्ये ज्या ज्या ठिकाणी मी जातो अधिकाऱ्यांशी बोलतो मी माझ्या स्तरावर करत असतो. नाही, कोल्हापुरामध्ये एक गोष्ट नक्की आहे की गेल्या काही वर्षामध्ये पोलीस आणि जनता यांच्यामध्ये चांगला समन्वय आहे. जे आपले सध्याचे विद्यमान पोलीस अधीक्षक असू देत किंवा यापूर्वीचे असू देत यांनी पोलिसांशी चांगला रॅपो ठेवलेला आहे. पण पोलीस आणि जनता यांच्यामध्ये अजून सुसंवाद वाढावा, अजूनही सार्वजनिक सण असतील किंवा उत्सव असतील अशा वेळेला कोणतेही वादाचे किंवा संघर्षाचे प्रसंग उद्भवू नयेत याच्यासाठी काही तुम्ही खबरदारी घेत आहात का? कारण कोल्हापूरला असे प्रसंग नवीन नाही. आता महापालिका निवडणूक तोंडावर आहे, गणेशोत्सव तोंडावर आहे, या पार्श्वभूमीवरती तुम्ही काही विशेष नियोजन आखलेलं आहे का? नक्की आखलेलं आहे आणि पोलिसिंग करताना आज तारखेला आपल्या हातामध्ये जे प्रश्न आहेत आणि भविष्यकाळामध्ये जे प्रश्न आपल्या हातावर येतील सगळ्यांचा अभ्यास करून आम्ही नेहमी आपले पॉलिसी ठरवत असतो आणि त्याप्रमाणे वेळोवेळी आपण वेगळे प्रकारचे कार्यक्रम राबवत असतो. त्याच्यामध्ये पब्लिक पोलीस रिलेशन्स हा आमचा महत्त्वाचा विषय नेहमीच असतो आणि परिस्थितीनुसार योग्य वेळेवर आम्ही अशा प्रकारचे कार्यक्रम मोहल्ला कमिटीच्या मार्फतीने पोलीस स्टेशन स्तरावर वेळोवेळी पीस कमिटीच्या माध्यमातून हे कार्यक्रम सारखं चालू राहतात आणि पोलीसमध्ये जेवढं पोलीस पब्लिक रिलेशन चांगला राहील तेवढं कायदा सुव्यवस्था हाताळण्यामध्ये पोलिसांना यश मिळतो आणि आमचा अनुभव आहे की ज्या ज्यावेळी अधिकाऱ्यांनी अशा प्रकारचे कार्यक्रम राबवले आणि रिलेशन्स वाढवला, पब्लिकशी सुसंवाद वाढवलं त्यावेळी त्यांना यश मिळालेलं आहे. पोलीस दलाकडून जनतेच्या अपेक्षा आणि जनतेच्या पोलिसांकडून अपेक्षा अशा दोन्ही बाजूबद्दल मला संवाद साधायचा आहे. आज आमच्यासोबत संजय वर्मा IG साहेब इथं उपस्थित आहेत. अजूनही काही प्रश्न विचारायचे आहेत पण त्यापूर्वी एक छोटासा ब्रेक. पाहत राहा संवाद प्रतिवाद. निसर्गाच्या कुशीत हिरव्यागार तुलईत ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. योग ऋषी स्वामी रामदेवजी महाराज यांच्या कल्पनेतून आणि प्राचीन आयुर्वेदाच्या दिव्य शक्तीतून साकारलंय पतंजली चिकित्सालय. राजारामपुरी 7व्या गल्लीत वर्धमान नगर मध्ये सुपर बाजारच्या स्वरूपात सुरू आहे पतंजली चिकित्सालय आणि पतंजली सुपर शॉपी. प्रत्येक उत्पादन तुम्ही थेट हाताळू शकता, पाहू शकता. विविध औषधी चूर्ण, काढा, बटी, भस्म, रसायनं यासह पतंजली तूप, सौंदर्य प्रसाधने, साबण, टूथपेस्ट, मध, च्यवनप्राश अशी पतंजलीची मिठापासून पिठापर्यंतची दर्जेदार उत्पादनं मिळतील पतंजली आयुर्वेद शॉपीमध्ये. खुद्द रामदेवजी महाराजांनी सन्मानित केलेल्या कोल्हापुरातील राजारामपुरी 7वी गल्ली इथल्या पतंजली चिकित्सालय आयुर्वेद शॉपीला तुम्हीही भेट द्या आणि निरामय जगण्याचा आनंद घ्या. आपुलकीच्या आणि आदरातिथ्याच्या झाडाला लज्जतदार बहर. हॉटेल केटरी म्हणजे समाधानाचा आणि स्वादाचा अनुभव सुखकर. हॉटेल केटरी आता सज्ज झालंय नवनवीन टेस्टी इनोव्हेटिव्ह डिशेसनी. अस्सल कोल्हापुरी ते चायनीज, महाराष्ट्रीयन ते मोगलाई, पंजाबी डिशेससह थाई, इटालियन फूड,
इंडियन आणि कॉन्टिनेंटल कुझिन विथ बेस्ट ॲटमॉस्फिअर, प्रॉम्प्ट सर्व्हिस आणि ऑथेंटिक टेस्ट, आलिशान रूम्सचं, प्रसन्न लाऊंजचं आणि डिलिशियस फूडचं. हॉटेल केटरी म्हणजे लंच, डिनर, पार्टी, गेट टुगेदर, कॉन्फरन्स यासाठीचं परफेक्ट डेस्टिनेशन. विनम्र सेवा आणि वाजवी दर. दर्शनी ग्रुपचे हॉटेल केटरी, शिवाजी पार्क, कोल्हापूर. निसर्गाच्या कुशीत, हिरव्यागार तुलईत, ऐतिहासिक पन्हाळ्यानजीक साकारतंय 58 फार्म हाऊसचं परिपूर्ण नगर. पूजा ग्रीनलँड. 1, 2 आणि 3 BHKचे 700 ते 1,500 चौरस फुटांचे स्वतंत्र आणि ट्विन फार्म हाऊसेस. ताणतणाव, धावपळ, दगदग, प्रदूषण, गोंगाट यापासून दूर. निसर्गरम्य वातावरणात आधुनिक सोयीसुविधांयुक्त. पूजा ग्रीनलँड मधील तुमचं फार्म हाऊस म्हणजे मनशांतीचं, रिफ्रेश होण्याचं डेस्टिनेशन. पहिल्या फेजच्या पूर्ततेनंतर दुसरी फेज गतीनं पूर्णत्वाकडं. त्यामुळं बुकिंगसाठी उशीर करू नका. संपर्क पूजा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स, भक्ती पूजा नगर, मंगळवार पेठ, कोल्हापूर. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. संवाद प्रतिवाद मध्ये आज आपण बोलतो आहोत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याशी. सर, आतापर्यंत तुम्ही एकूण पोलिसिंग बद्दलचा तुमचा दृष्टिकोन, अनुभव याच्याबद्दलची माहिती दिलीत, आपण बोललो. सगळ्यांच्या मनातला एक प्रश्न आहे, दाभोळकरांची हत्या झाली, त्याला कैक महिने उलटले, त्याच्याबद्दल अजूनही तपास पुढे सरकत नाहीये. त्यानंतर पुरोगामी कोल्हापुरामध्ये गोविंदराव पानसरे सरांची हत्या झाली, त्याचाही तपास आता संथ गतीनं सुरू झालाय की काय, अशी परिस्थिती आहे. नेमका तपास कुठल्या टप्प्यावरती आहे? आता हा तपास SIT कडे आम्हाला माहिती आहे, पण हा तपास SIT कडे जाणं हे कोल्हापूर पोलिसांच्या दृष्टीनं नामुष्कीजनक वाटते का? नाही, कोल्हापूर परिक्षेत्रात आल्यानंतर पहिल्या आल्याबरोबरच मी ह्या पूर्ण याचा आढावा मी घेतलेला होता आणि त्याच्यानंतरही वेळोवेळी मी या घटनेचा आढावा, ह्या गुन्ह्यामध्ये झालेल्या तपासाचा आढावा घेतलेला आहे. तर तपासाच्या दृष्टीने जर म्हणायचा तर भरपूर काम स्थानिक पोलिसांनी केलेलं आहे आणि वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वेगळ्या वेगळ्या पथक तयार करून जे काही शक्य असतील त्याप्रमाणे सगळ्यांचे अनुभव एकत्रित करून काय काय दृष्टीने तपास करता येईल ह्याची उहापोह करून त्याप्रमाणे तपास करतायत. याच्यात असं नाही आहे की तपास चालू आहे, त्याबद्दल अजिबात संदेह नाही, परंतु त्याला यश येत नाहीये. त्याला याच्याबद्दल काय? यश येत नाही आहे हे पण तेवढंच खरं आहे. आणि कसं आहे की जोपर्यंत यश येणार नाही तोपर्यंत कोणालाही याच्याबद्दल समाधान वाटणार नाही. आम्ही किती जरी वक्तव्य केले तर हे काळांतराने जेव्हा कधी या मॅटरमध्ये आपल्याला यश येईल त्यावेळीच या प्रश्नावर किंवा या विषयावर चर्चा करता येईल. पण आज तारखेला मला जो काही तपास चालू आहे तो समाधानकारक आहे? तो तपास नक्कीच समाधानकारक आहे. बरेच काही सायंटिफिक तपास त्याचं झालेला आहे, बरेच काही टेक्निकल तपास त्याचा झालेला आहे आणि जे काही मॅन्युअली शक्य आहे पोलीस यंत्रणा जेवढी काही करू शकते त्या पद्धतीने पोलीस यंत्रणेने केलेलं आहे. आता बऱ्याच गोष्टी काय की गुन्ह्यामध्ये एखाद्या वेळेस घडल्यानंतर करेक्ट इंटेलिजन्सचा पण प्रभाव काही ठिकाणी असतो, एखाद्या गुन्ह्यावर असतो. तर करेक्ट इंटेलिजन्सचा याच्यामध्ये थोडासा आपल्याला अभाव आहे आणि करेक्ट इंटेलिजन्स ज्या दिवशी मिळेल त्या दिवशी नक्कीच गुन्हा उघडकीस येईल आणि जनतेला समाधान वाटेल. सर, आपण IG आहात, 5 जिल्ह्यांचा कार्यभार आपण सांभाळतात. तुमच्या दृष्टीनं कोल्हापूर जिल्हा आणि अन्य जिल्हे म्हणजे सांगली आहे, सोलापूर ग्रामीण आहे, सातारा आहे, पुणे ग्रामीण पण आहे आपल्याकडे, तर या सगळ्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्याची बलस्थानं काय किंवा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काम करताना अधिक चांगल्या गोष्टी काय वाटतात तुम्हाला? आता कसं आहे की प्रत्येक जिल्ह्यामधला जो वातावरण आहे, तिथली पब्लिक, तिथले पोलीस, तिथला एकंदरीत सगळं वातावरण जो आहे हे त्या जिल्ह्याचं वैशिष्ट्य असतो आणि तो तिथल्या चालू असलेल्या चालत आलेल्या तिथल्या जे काही परिपाटी आहे किंवा जे काही आपण इतिहास आहे त्याच्या वरती ते चालतो. म्हणून एक जिल्ह्याची तुलना दुसऱ्या जिल्ह्याशी करणे हा मला चुकीचा वाटतो. पण या 5 जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त मार्क कुठल्या जिल्ह्याला द्याल? हे कायदा सुव्यवस्था इथे जास्ती चांगली आहे असं तुम्हाला कुठल्या जिल्ह्याबद्दल म्हणावं असं वाटेल? नाही, माझ्या रिजनमध्ये आज तारखेला कायदा सुव्यवस्था सगळीकडे चांगली आहे असं मला म्हणावं. कारण काय की गुन्हे हे घडणारच, पण पोलीस यंत्रणा काय रिस्पॉन्स देते? नाही सर, गुन्हे घडतील, पण गुन्हे उघडकीस येण्याचं प्रमाण जे आहे ते कुठल्या जिल्ह्यात जास्ती आहे? उघडकीस येण्याचे प्रमाण आज तारखेला सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरी एकसारखंच आहे.
आणि कन्व्हिक्शन रेट जर आपण म्हटलं, कन्व्हिक्शन रेट हा महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे गुन्हे जे कोर्टात चालतात त्याच्यामध्ये किती टक्केवारी शिक्षा होते. मिळाली, बरोबर. तसं जर बघितलं तर आपल्याकडे पुणे ग्रामीण आणि कोल्हापूर हे 2 जिल्हे मागे आहेत. सांगली, सातारा आणि सोलापूर हे जिल्ह्याची टक्केवारी जास्त आहेत. बर. ही वस्तुस्थिती आहे. आणि ह्याच्यावर आम्ही आता आमचा डिपार्टमेंटमध्ये अंतर्गत याच्याबद्दल भरपूर अभ्यास करून आता हे टक्केवारी वाढवण्याचा काम आम्ही आता करतोय, चालू आहे सध्या, आणि ह्याच्यामध्ये आम्हाला यशही मिळतोय. पण सर, तुम्ही मान्य करता का की कन्व्हिक्शन रेट आणि पोलिसांची कार्यपद्धती यांचा परस्परांशी संबंध आहे? कारण तुम्ही कशा पद्धतीनं ती केस पुटअप करता, इथूनच त्याची सुरुवात होते. अगदी बरोबर आहे. क्वालिटी ऑफ इन्व्हेस्टिगेशन आणि तपासामध्ये जेव्हा ट्रायल चालते कोर्टामध्ये तेव्हा ज्या चुका होतात त्याच्या चुकांचा परिणाम त्या केसच्या कन्व्हिक्शनवर होतो. त्यामुळे आम्ही सगळं अभ्यासपूर्वक आता शासनाने ह्या विषयावरती 16 GR सूचनात्मक GR काढलेले आहेत. आणि त्यामध्ये जे काही गॅप्स होते ते सगळं मोडून काढण्याची आता त्या प्रक्रिया सध्या सुरू आहेत. आणि यामधून चांगले रिझल्ट्स निघतील आणि लवकरच आपलं कन्व्हिक्शन रेटवरती ह्याचा परिणाम होईल असं मला तरी जाणवतं, आणि ह्याच्यावर मी खूप बारकाईने लक्ष ठेवून आहे. गुन्हे उघडकीस येऊन दोषींना शिक्षा देणं म्हणजे कन्व्हिक्शन रेट हा विषय निघालेला आहे. तर त्या अनुषंगाने मला तुम्हाला विचारायचं आहे की मुळात पोलिसांमध्ये 2 स्वतंत्र विभाग असावेत का? एक विभाग जो फक्त इन्व्हेस्टिगेशन करेल आणि दुसरा विभाग हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह विभाग असेल की ज्याच्यामध्ये मग बंदोबस्त असेल किंवा अन्य काही काम असेल, असे 2 विभाग करण्याची आता वेळ आलेली आहे का? कारण बऱ्याचशा पोलिसांचा वेळ हा बंदोबस्तामध्येच जातोय. सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं वेगवेगळे बंदोबस्त मग कधी सणा उत्सवांचे असतात, यात्रांचे असतात, मोर्चांचे असतात, आंदोलनांचे असतात. त्यामुळे पोलिसांना आपलं जे मूळ काम आहे ते करायलाच वेळ मिळत नाहीये. त्यामुळे असे 2 विभाग करावेत का? आपण म्हणता करावेत, मी म्हणतो की आम्ही ऑलरेडी केलेले आहेत. 1 जुलैपासून पूर्ण राज्यामध्ये सर्व पोलीस स्टेशनला तपास काम हा कायदा सुव्यवस्थेच्या कामाशी वेगळा करण्यात आलेला आहे. आणि तपास काम हा ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेला आहे. ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेला आहे. बर. 1 जुलैपासून सर्व पोलीस स्टेशनला एक अधिकारी कर्मचारी त्या फक्त तपास काम करतील. बर. आणि त्यांना कोणत्याही इतर कामासाठी कायदा सुव्यवस्थेच्या कामासाठी वापरला जाणार नाही. ओके. अशा प्रकारच्या सूचना पोलीस महासंचालकाच्या सर्क्युलर ऑलरेडी इम्प्लिमेंट झालेल्या आहेत आणि त्याप्रमाणे कारवाई आता सुरू आहे. हे पहिलाच टप्पा आहे आणि ह्याचे परिणाम आपल्याला हार्डली 15 दिवस झाले. 15 दिवस झालेले आहेत. पण हे ऑलरेडी अंमलबजावणी ह्याची झालेली आहेत. आणि हा जो प्रत्येक पोलीस स्टेशनला जे इन्व्हेस्टिगेशन युनिट आपण म्हणतो IU जे म्हणून आम्ही तयार केलेलं आहे, त्यांचं काम फक्त तपासाचं काम राहणार आहे. आणि ते कुठलेही इतर लॉ अँड ऑर्डर ड्युटीजमध्ये त्यांचा सहभाग राहणार नाही, त्यांना घेतला जाणार नाही. आपण आता बोलत होतो त्यानुसार पोलिसांना बंदोबस्त हा प्रचंड प्रमाणात वाढू लागलेला आहे. त्याच्यातून जो सामान्य कर्मचारी असतो, शिपाई असेल, कॉन्स्टेबल असेल, त्याला त्याच्या रजा ऐनवेळी कॅन्सल कराव्या लागतात, त्याला सुट्ट्या मिळत नाहीत, त्याला त्याचं प्रापंचिक सौख्यही मिळत नाही, मुलाबाळांना वेळ देता येत नाही. आणि त्याच्यातून बऱ्याचदा तो सामान्य शिपाई किंवा कॉन्स्टेबल आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये मतभेदाचे, संघर्षाचे प्रसंग उद्भवायला लागले आहेत. राज्यामध्ये अशा अनेक केसेस आहेत की ज्याच्यामध्ये त्याच्यातून नैराश्यातून किंवा अति ताणातून पोलिसांनी आत्महत्या केलेल्या आहेत किंवा वरिष्ठांवरती गोळीबार केला आहे. अशा घटना घडू नये याच्यासाठी तुम्ही एक सिनियर ऑफिसर म्हणून कधी विचार केला का की काय करता येईल? म्हणजे तुमच्याच डिपार्टमेंटमधला तो खालच्या कनिष्ठ स्तरावरचा माणूस आणि वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन कसं वाढवता येईल? आपण म्हणताय ते योग्य आहे आणि दुर्दैवाने अशा काही घटना घडलेल्या आहेत, ह्याच्यात काही वाद नाही. पण ह्या गोष्टी घडू नयेत यासाठी आम्ही आमच्या डिपार्टमेंटमध्ये खूप इंटरनल अभ्यास या गोष्टीचा केलेला आहे. आणि बऱ्याचशा आता सूचना पोलीस महासंचालक कार्यालयाकडून निघालेल्या आहेत या विषयावरती आणि त्याप्रमाणे आता अंमलबजावणी त्यांची पूर्ण राज्यामध्ये आणि आपल्या परिक्षेत्रामध्ये सुरू आहेत. त्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की पहिल्या जे कर्मचाऱ्यांच्या साप्ताहिक सुट्ट्या जे आपण स्थानिक स्तरावर पोलीस अधीक्षक त्याचा निर्णय घेऊन ते बंद करायचे, ते आता त्याच्यावर आता बंधन आणण्यात आलेलं आहे. आणि जोपर्यंत पोलीस अधीक्षक प्रस्ताव देऊन अपर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून जोपर्यंत ते DG ऑफिसकडून त्याची मान्यता मिळत नाही
तोपर्यंत स्थानिक स्तरावर ते साप्ताहिक सुट्ट्या कर्मचाऱ्यांची बंद आता करण्यात येणार नाही. बर त्यानंतर आम्ही ज्या कर्मचारी किंवा ज्या आपले अधिकारी काही स्ट्रेस्ड आहेत, डिप्रेशनमध्ये आहेत, हो त्यांच्यासाठी आता गेल्या 2 महिन्यापासून आम्ही इंटरनल डिपार्टमेंटमध्ये स्टडी करून वेगळे प्रकारच्या काउन्सिलिंग सेशन्स ओके त्यांच्यासाठी उपक्रम सुरू केलेला आहेत. आणि काही आयडेंटिफाईड जे लोक आहेत, फार संख्येमध्ये नाही आहे एवढं सांगतो मी आपल्याला. बर एवढा जर म्हणजे एक पब्लिक परसेप्शन झालेलं आहे की पोलीस कर्मचाऱ्यांवर खूप मोठा असा ताण आहे वगैरे वगैरे. ताण आहे, ठीक आहे, ड्युटी आहे. आणि आता खरं तर ड्युटी सगळ्याच क्षेत्रामध्ये ताणतणाव वाढलेला आहे. ताणतणाव मला सांगा, कुठे एखाद्या बिझनेसमॅनला ताण नाही का? तो 12-12 तास दुकानावर बसतो, हो. त्याला ताण नाही का? पोलीस कर्मचाऱ्यांना पण तसं ताण आहे, ड्युटीचा आहे. आणि ड्युटी बजावी लागते. एकदा ड्युटी आपण स्वीकारलेली आहे तर ड्युटी करावंच लागतं. आणि हा जोही आम्ही जे अभ्यास केला आणि त्याच्यातून जे आम्ही कर्मचारी अधिकारी निवडले ज्यांना खरंच काउन्सिलिंगची गरज होती, सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, डिप्रेशनमध्ये आहेत, त्यांची संख्या काय फार मोठी अशी काही निघालेली नाही तर पण आहे. सर, पोलीस कर्मचाऱ्यांचे जे प्रश्न आहेत, मी त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधा मिळत नाहीत, स्वच्छतेच्या चांगल्या सुविधा मिळत नाहीत, पोलीस स्टेशनमधली स्वच्छतागृहांचा प्रश्न आहे, त्यांच्या निवासस्थानांचा प्रश्न आहे, खुराड्यासारख्या घरांमध्ये पोलीस कर्मचारी राहतात. इथल्या आपल्या कोल्हापुरातल्या पोलीस स्टँडला गेल्यानंतर तर वर्षानुवर्ष यांना घरं म्हणायचं का असा प्रश्न आहेच. या सगळ्या गोष्टीबद्दल सिरियसली कधी लक्ष देऊन इम्प्लिमेंटेशन होणार आहे का नाही? चर्चा खूप होतात. एक मी 2 गोष्टी सांगू इच्छितो. एक तर आपण आरोग्याच्या विषयी सांगितलेलं आहे, तर तशी आता काही परिस्थिती नाही आहे. आपल्याकडे महाराष्ट्र कुटुंब आरोग्य योजना सर्व कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना लागू आहेत. आणि त्यामध्ये आपण त्यांना ठरवून दिलेल्या हॉस्पिटल्समध्ये थेट बिना पेमेंटचे त्यांना आजारी पडल्यानंतरच नक्की ही योजना आहे, पण मुळात आजारी पडू नयेत, त्यांना ताणतणाव येऊ नयेत किंवा ताणतणावातून ते मोकळे व्हावेत, याच्यासाठी काही उपाय करण्याची गरज आहे. त्यासाठी मी म्हटलो ना की ज्या अधिकारी कर्मचाऱ्यांना खरंच काउन्सिलिंगची गरज होती त्यांच्या आम्ही सायकोलॉजिकल टेस्ट घेऊन त्या लोकांना आयडेंटिफाय केलेलं आहेत आणि त्यांच्यावरती आमचं इंटेन्सिव्ह लक्ष त्यांच्यावर आता सुरू आहेत. आता सध्याही ते उपक्रम सगळ्या जिल्ह्यांमध्ये सुरू आहेत. सातत्यानं आणखीन एक गाजणारा प्रश्न किंवा मुद्दा तो आहे म्हणजे पोलीस दलाच्या आधुनिकीकरणाचा. आता खरं तर पोलीस दलाचं आधुनिकीकरण म्हणजे तुम्ही आता ऑनलाईन FIR घ्यायला गेला आहात. राज्यातील सर्व पोलीस ठाणी एकमेकांना आता इंटरनेटद्वारे जोडली जात आहेत. पण ही सगळी यंत्रणा वापरणारा तो जो शेवटचा शिपाई किंवा डायरी अंमलदार, हवालदार जो कोण असतो, त्याला त्याचं अजून प्रॉपर शिक्षण मिळालंय का, याचा कधी शोध घेतलाय का? CCTNSचा जो आपला प्रोजेक्ट आहे ज्याच्याबद्दल आपण आता उल्लेख करताय, ज्याच्यामध्ये पोलीस स्टेशनला सर्व गोष्टी ऑनलाईन होतील, तो प्रोजेक्ट खूप चांगल्या प्रकारे राबवलेला गेला आहे. आणि त्यामध्ये प्रत्येक कोल्हापूर जिल्ह्यात तर आता पहिला जिल्हा ठरतोय की सगळं आता ऑनलाईन गेलं, हे सगळं ठीक आहे, परंतु कर्मचाऱ्यांना त्याच्याबद्दलचं प्रॉपर ट्रेनिंग मिळाले का? मिळालेलं आहे. आपण प्रत्येक दर्जाच्या कर्मचारीला, अधिकारीला त्याच्यामध्ये त्याचा जो काही रोल आहे त्या रोलप्रमाणे रोल बेस्ड ट्रेनिंगचा उपक्रम आज गेल्या 1.5 वर्षापासून सुरू आहे. आणि सर्व कर्मचाऱ्यांना जास्तीत जास्त ट्रेनिंग देण्याचा त्याच्यामध्ये आपला मानस आहे आणि बऱ्यापैकी ट्रेनिंग्स आपले कव्हर झालेले आहेत. आज तारखेला प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये जवळपास 8 ते 10 कर्मचारी त्या सिस्टमवरती टोटली ट्रेंड आपल्याला मिळतील एवढी काळजी आम्ही घेतलेली आहे. आणि पुढे येणाऱ्या भविष्यकाळामध्ये सर्व स्टाफ जास्तीत जास्त कव्हर करण्यासाठी आपला प्रयत्न आहे. सर, जवळपास 25 वर्षे तुम्ही पोलीस खात्यामध्ये सेवा बजावताय. फ्रँकली मला सांगा की पोलीस दलामध्ये सुद्धा एक इंटरनल लॉबिंग सुरू असतं आणि पोलीस दलामध्ये राजकारण्यांचा हस्तक्षेप किती असतो? आता 2 गोष्टी आपण सांगितल्या की एक तर पहिला की हे लॉबिंग बदल्यांसाठी असतं, इंटरनल लॉबिंग वगैरे हे मानस स्वभाव आहे, मी आपल्याला सांगतो. आणि कुठल्याही ऑर्गनायझेशनमध्ये थोडेफार प्रमाणात हे चालतं. आणि ह्यासाठी पोलीस यंत्रणा काही फार मोठी म्हणजे वेगळा अपवाद आहे असाही काही भाग नाही. पण ह्या गोष्टीवरती हे चुकीचे आहेत, मी स्वतः ह्याला मानतो. आणि मी अशा कुठल्याही लॉबिंगमध्ये मी स्वतः तरी पडत नाही. आणि असंही माझ्या सर्व अधीक्षकांना आणि अधिकाऱ्यांना मी असं आवाहन करत असतो की त्यांनी त्यांची कामगिरी बजवावी, त्यांचं चांगलं काम दाखवावा आणि त्या कामाचे त्यांचा जे काही योग्य त्यांचा जे काही असेसमेंट आहे त्याप्रमाणे होईल. आणि असल्या प्रकारच्या लॉबिंगमध्ये कोणी पडू नये असं मी नेहमी माझ्या अधिकाऱ्यांना सांगत असतो. आणि राजकीय हस्तक्षेपाबद्दल? आता कसं आहे, राजकीय हस्तक्षेप जेव्हा, आता हा शब्द फार मोगम स्वरूपाचा आहे. राजकीय हस्तक्षेप म्हणजे काय? तर आम्ही जेव्हा सुरुवाती नोकरीमध्ये आलो नवीन सर्व्हिस, राजकीय हस्तक्षेप बदलीपुरता असेल तर ठीक आहे,
पण एखाद्या गुन्ह्याच्या तपासामध्ये एखाद्या विशिष्ट गुन्हेगाराला पाठीशी घालण्याबद्दल जर राजकीय हस्तक्षेप व्हायला तर तो समाजाच्या दृष्टीनं वाईट आणि घातक आहे. मी आज माझ्या 25 वर्षाच्या अनुभवामध्ये आपल्याला सांगतो की बदलीबद्दल आपण म्हणलं त्याप्रमाणे ठीक आहे, थोड्याफार प्रमाणावर आम्हाला तो हस्तक्षेप होत असतो, ते आम्हाला सूचना मिळतात, आम्ही करत पण असतो, असं नाही. पण मला आजपर्यंत कोणत्याही नेत्यांनी किंवा कोणत्याही राजकीय मंडळींनी कधीही ह्या तपासामध्ये तुम्ही असं करा आणि ह्या तपासामध्ये असं करू नका, माझ्या 25 वर्षामध्ये मला आजपर्यंत कोणीही फोन केलेला मला आढळत नाही. ह्या खूप चुकीचा प्रचार होतोय आणि हे नाही करायला पाहिजे. हे परसेप्शन्स आहेत, हे चुकीचे परसेप्शन्स आहेत. पण म्हणजे पोलीस दलाची प्रतिमा बदलण्याची गरज आहे किंवा सुधारण्याची गरज आहे, किंवा रादर असं म्हणू की समाजामध्ये जी चुकीची प्रतिमा झालेली आहे तिची कारणं शोधून ती आता दूर केली पाहिजेत का? पोलिसांची प्रतिमा कशी आहे की आपण म्हणजे एक गोष्ट आम्ही मान्यच करतो, कॅमेरासमोर पण मान्य करतो की आज सर्वसामान्य माणसाला सगळ्यात पहिल्यांदा आधार कोणाचा असेल तर तो पोलीस दलाचा, यात काही शंकाच नाही. म्हणजे काही घडल्यानंतर सर्वप्रथम पोलीस आपल्या बरोबर आहेत हा विश्वास किंवा हा दिलासा नक्की आहे. पण त्याचबरोबर सुरुवातीला म्हटलं त्या पद्धतीनं की काही अपप्रवृत्ती या पोलीस दलामध्ये आल्यामुळं पोलीस दल म्हणजे तिथं भ्रष्टाचाराचं कुरण आहे, पोलीस दल म्हणजे काही सर्वसामान्यांना नाडलं जातं, अडवलं जातं, अशी जी इमेज झालेली आहे ती बदलण्याची आता प्रोसेस सुरू झाली आहे. पण त्याला वेग कधी येणार? पोलिसांच्या प्रतिमा कशा, पोलीस ज्या पद्धतीचं काम करतात त्या पद्धतीच्या रिॲक्शन समाज देतो. पोलीस चुकीचे काम करतात, पोलीस समाज चुकीचा म्हणतो, पोलीस चांगले काम करतात, पोलीस त्याप्रमाणे रिॲक्शन्स आपल्याला मिळत असतात. आणि पोलिसांची इमेज म्हणजे फक्त चांगलं आणि प्रामाणिक काम करूनच सुधारणार, अगदी त्याच्या पलीकडे दुसरा ह्याच्यामध्ये काही शॉर्टकट नाही, ह्या मताचं मी आहेत आणि याप्रमाणे आपण सगळ्यांना मार्गदर्शन करत असतो. सर, पोलीस दलाबद्दलच्या नागरिकांच्या खूप काही अपेक्षा असतात, त्या आपण आता ओघाओघानं बोललोच. पण जनतेकडून पोलीस दलाच्या काय अपेक्षा असतात? सुरुवातीला मी म्हटलं होतं त्यानुसार मला हा दुहेरी संवाद साधायचा आहे. तुम्हाला काय वाटतं की लोकांनी काय केलं पाहिजे? मी बऱ्याच गोष्टी ह्या विषयावर मी माझ्या मीटिंग्समध्ये नेहमी माझ्या अधिकाऱ्यांना हे विषय सांगत असतो. आणि मी त्यांना एक स्पष्ट सांगतो की तुमच्याकडे येणारा तक्रारदार तो कोणी असो, त्याच्या तुमच्या खाकी वर्दीमध्ये तुमच्या कांद्याला किती स्टार्स लागलेले आहे, तुम्ही कोणत्या रँकचे आहात, ह्या गोष्टीशी त्याचा काही देणं घेणं नसतं. बरोबर. मी त्रासलेलो आहे, मला आज अडचण आहेत, मी आज काहीतरी न्याय मागायला पोलीस स्टेशनला गेलो तर माझी किती तातडीने दखल घेतली गेली, राईट, मला कशी वागणूक मिळाली, मला ते हवालदार किंवा जे कोण अधिकारी त्या ठिकाणी होते ते माझ्याशी कसे बोलले, एवढेवरूनच मी माझं सगळं इम्प्रेशन ठरवणार आणि त्याच विषयावर मी जाऊन बाहेर लोकांना बोलणार. बरोबर. तर ह्या गोष्टीची समज मी नेहमी माझ्या अधिकाऱ्यांना, कर्मचाऱ्यांना ह्याच भाषेमध्ये नेहमी सांगत असतो. आणि त्यांना नेहमी सांगत असतो की आपण गरिबाला न्याय द्या, महिलांना न्याय द्या, दुर्बल घटकांना न्याय द्या. एखादा श्रीमंत माणूस पोलीस स्टेशनला, आता एखादा मोठा सत्ताधारी माणूसने आपल्याला फोन केला तर उठून आपण सगळेजण नमस्कार करतो, आपण परिपाटी सोडून त्यांना जाऊन मदत करायचा प्रयत्न करतो. तेवढा वेळ एखाद्या गरीबाला दिला तर तो नक्कीच तुम्हाला जाऊन दुआ देईल आणि तुमच्याबद्दल चांगले उपकार करेल आणि 10 ठिकाणी जाऊन तुमच्या विषयावर बोलणार. आणि ते खरं म्हणजे तुमच्या आपल्या खात्याची प्रतिमा चांगली त्या दिवशी होईल, असं मी नेहमी माझ्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना सांगत असतो. प्रामाणिक काम हीच पोलीस दलाची प्रतिमा उजळवण्याची खरी गुरुकिल्ली आहे, असं मत पोलीस महानिरीक्षक श्री संजय वर्मा यांनी मांडलेलं आहे. खरं तर पोलिसांबद्दल जनतेच्या मनामध्ये एक आदरयुक्त भीती असलीच पाहिजे. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुदैवानं पोलीस आणखीन सर्वसामान्य जनता यांच्यामध्ये दुवा खूप चांगला आहे, समन्वय खूप चांगला आहे. हा समन्वय अधिक वाढला पाहिजे आणि पोलीस दलाबद्दल ज्या काही लोकांच्या मनामध्ये जे काही किलमिशा असतात ती दूर व्हावीत, या दृष्टीनं आज आम्ही कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याशी संवाद साधला. सर, आज आमच्या स्टुडिओमध्ये आपण आलात, वेळ दिलात, याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो, आपल्याला शुभेच्छा देतो. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील क्राईम रेट लवकरात लवकर कमी होईल, कन्व्हिक्शन रेट वाढेल अशी आशा व्यक्त करतो. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. हे आहे BTV नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल B, प्रतिबिंब जनमनाचं.